मी बोलतोय मारुती राठोड, हाकेतंडा. काय झालं? ती ढिगुल पडलं होतं बाजूला, मुरमाचं टाकलेलं. ढिगुल पडल्याच्या नंतर JCB आली. आमच्या आईला सकुबाई वसंत राठोड, ती दोन्ही डोळ्यानं आंधळी आहेत आणि एकतर गुडघ्यानं चालता येत नाही. त्याच्यामुळं त्याला रोडच्या बाजूला एक झाड होता, त्या झाडाखाली बसवलेलं होतं. JCB ज्या टायमाला आली त्या टायमाला JCB वाल्यानं त्याला सांगितले नाहीत, काही नाही. आल्या मुरुम पांगवाल्या चालू झालं बरोबर. कोणतरी बघाव ना, त्याला कोणी बघायला नाहीये. त्याच्या पायावर रोड भरू लागते. मुरुम टाकायला 4-5 दिवस झाले. 4-5 दिवसापासून मुरुम ढिगलं टाकलेले होते ह्याच्यामध्ये, तंड्यामध्ये. त्या टायमाला पांगवाला JCB येऊ लागली. त्या JCB वाल्यानं पाय मोडून टाकले. जे JCB चालवणार आहे त्याच्यावर कारवाई व्हावं आणि जे गुत्तेदार असेल त्याने त्याच्यावर पण कारवाई व्हावं आणि आमच्या आईला कायदेशीर न्याय मिळावं. काम चालू होतं ते गुत्तेदाराचं नाव काही दिलं नाही. आता ते आचारसंहितेमध्ये कोण आलं की कोण टाकू लागलं त्याचं काही नावच दिलं नाही. आचारसंहितेमध्ये कोण आलं तर घेऊन कोण टाकू लागते की त्याचा. इतक्या दिवसात तुमच्या तंड्यावर कोणी आलं होतं? कोणी आलं नाही. वर्षभर झालं, वर्षभरापासून तसेच रोड पडलेले होते. आता आचारसंहितेमध्ये कोण आलं कोण गुत्तेदार होता की त्याचंही काही नाव नाही. मुरुम टाकून ठेवले तर 2-4 दिवस झाले आणि आज JCB आली ती त्याला पांगवायला. तुमच्या आईला कुठं जखम झाले? पाय तुटलं इथून खाली.